तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 13 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्य शुद्धीवर आलेली असते आणि ती पार्थला ओळखत असते. तिची मेमरी लॉस झालेली नसते. पार्थ तिथेच बसून असतो. नंदिनी, जीवा यांना काव्याला बघून आनंद होतो. पार्थ म्हणतो, काव्या, मी तुम्हाला तुमच्या भूतकाळासकट स्वीकारला आहे. आता जिथे काव्या तिथे पार्थ. नंदिनी म्हणते, म्हणजे पार्थ, आता तुम्ही काव्यासोबत गेस्ट रूममध्ये राहणार का? पार्थ म्हणतो, नाही, आता त्या आमच्या रूममध्ये येणार. आता मी त्यांना माझ्या रूममध्ये घेऊन येणार. आता आमची रूम असणार, काव्यार्थ रूम. जीवा शिट्टी मारतो. पार्थ, काव्या एकमेकाकडे प्रेमाने बघत असतात. थोड्या वेळाने काव्याला डिस्चार्ज मिळतो आणि काव्याला परीक्षेसाठी जायचं असतं. पार्थ स्वतः काव्याला उचलून बाहेर घेऊन जातो. सगळे त्याच्याकडे बघत असतात आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. आता काव्या पार्थ यांची लव्ह स्टोरी पुढे कशी रंगतीये हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की पार्थ काव्या शुद्धीवर आली म्हणून खूप खुश होतो. पार्थ काव्याचा हात धरतो आणि सगळ्यांना आवाज देत असतो. काव्या आपला हात खेचून घेते. काव्या म्हणते, कोण आहात तुम्ही? काय करताय तुम्ही हे? पार्थ म्हणतो, काव्या, अहो हे काय करताय? अहो मी तुमचा पार्थ, आर्किटेक्ट बोका. आठवत नाही आहे का तुम्हाला? काव्या म्हणते, नाही आठवते मला काही. जा तुम्ही कोण आहात मला नाही माहिती. काव्या पार्थला ढकलते. पार्थ खाली पडणार असतो आणि तेवढ्यात तो स्वतःला सावरतो. पार्थला कळतं की हे सगळं स्वप्न होतं. आपण रात्रभर जागरण केले त्यामुळे सगळं स्वप्न पडले. काव्या अजूनही बेशुद्ध आहे आणि काव्या अजून उठली नाही, ती शुद्धीवर नाही आली. पार्थ रिलॅक्स होतो. काव्याचा मेमरी लॉस झाला नाहीये हे बघून पार्थला जरा चांगलं वाटतं. तर थोड्या वेळाने डॉक्टर काव्याला चेक करून बाहेर येतात. पार्थ विचारतो, डॉक्टर, काव्या कशी आहे? कधी शुद्धीवर येईल? डॉक्टर म्हणतात, नाही माहिती, आम्ही नाही सांगू शकत. आज दिवसभरात यायला हवे. पार्थ म्हणतो, नाही, त्यांची परीक्षा आहे, त्यांनी शुद्धीवर यायलाच पाहिजे. आजची परीक्षा त्यांची चुकवून चालणार नाही. डॉक्टर, तुम्ही शिकलायत ना, सांगा आता कधी येणारी काव्य शुद्धीवर? मला एक्झॅक्ट टाईम पाहिजे. पार्थ डॉक्टरांवर चिडचिडी करत असतो. जीवा डॉक्टरांना जायला सांगतो आणि पार्थला शांत व्हायला सांगतो. पार्थ म्हणतो, नाही, मी कसा शांत होऊ? अरे जीवा, रात्रभर त्यांनी अभ्यास केलेला आहे. आज त्यांचा पेपर आहे आणि आजच्या दिवशी जर त्या पेपरला नाही गेला ना तर माझा जीव तुटेल. त्या करिअर बाबतीत एवढ्या फोकस्ड आहेत, एवढे डेडिकेटेड आहेत आणि त्यांच्यासाठी असं काही चुकीचं व्हायला नको असं मला वाटतं. त्यांचं वर्ष वाया जाता कामा नये. काहीतरी केलंच पाहिजे. आता मी युनिवर्सकडे प्रार्थना करणार. युनिवर्सला माझं ऐकावंच लागणार. काव्य शुद्धीवर येणार आणि त्या परीक्षा देणार. त्यांचं स्वप्न सत्यात उतरवणार त्या. पार्थ फ्रेश व्हायला जातो. थोड्या वेळाने पार्थ फ्रेश होऊन येतो आणि नंदिनीला सांगतो की तुम्ही आता जा, तुम्ही फ्रेश व्हा. पार्थ काव्याजवळ बसून असतो. नंदिनी इथे बाहेर येते. रात्रभरची धावपळ करून जीवा थकलेला असतो. त्याला चहाची गरज असते. नंदिनी त्याच्यासाठी चहा घेऊन येते. तिने चहाच्या कपवर सॉरी लिहिलेलं असतं. नंदिनी म्हणते, जीवा, हा चहा घ्या ना. जीवा चहा घेतो. तो चहाचा कप गरम लागत असतो. नंदिनी विचारते, जीवा, चहाचा कप कसा आहे? बाहेरून बघा. जीवा म्हणतो, त्यात काय स्पेशल? जे असायचं तेच असतं. नंदिनी म्हणते, नाही जीवा, काही गोष्टी बाहेरून चांगल्या दिसतात, बघा ना. जीवाच्या हाताला चटका लागतो. जीवा अजून एक कप घेतो आणि तो कप दुसऱ्या कपमध्ये टाकतो. नंदिनीचे तेही होप्स निघून जातात. नंदिनी त्याच्याकडे रागाने बघते आणि फुरक्या मारत चहा घेते. जीवासुद्धा फुरक्या मारत चहा घेत असतो. दोघं एकमेकांकडे बघत राहतात आणि त्या दोघांना एकमेकांच्या नजरेतून कळतं की दोघांनी एकमेकांना माफ केले. तर इथे पार्थ काव्याजवळ बसलेला असतो. तो काव्याला म्हणतो, बस झालं ना काव्या, अहो उठा ना आता. अहो एवढे दिवस तुम्ही जागरणं केली, अभ्यास केला आणि आता तुम्ही झोपून आहात. चांगलं आहे, मजा करताय तुम्ही, मस्त झोप काढताय. अहो उठा, परीक्षेला जायचं आहे, तुम्हाला टॉप करायचं आहे. बघा, मी तुमच्यासाठी ओपन जीप घेऊन आलो आहे. काव्या, आपण आहे ना परीक्षा झाल्यावर समुद्रकिनारी जाऊ, पाणीपुरी खाऊ. तुम्हाला ठसका लागला की मी तुमच्या डोक्यावर पाणी टाकेल. काव्या उठा ना. पार्थ काव्याला शब्दा घालतो आणि तिचा हात हातात घेऊन रडायला लागतो. पार्थ म्हणतो,
काव्या, मी पार्थ देशमुख. आधीचं सगळं जुनं विसरून, जुनी पाटी कोरी करून तुम्हाला मोकळ्या मनाने, नवीन मनाने स्वीकारतोय. आता हा बोका या मांजरीचाच, बाकी कोणाचाच नाही. काव्या विचारते, नक्की? पार्थ खूप खुश होतो आणि तो काव्याकडे प्रेमाने बघतो. काव्या म्हणते, मला उठायचं होतं. पार्थ तिला उठवून बसवतो. काव्या, पार्थ एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. पार्थच्या डोळ्यात काव्याला बघून खूप पाणी येतं. काव्या शुद्धीवर आली आहे, आपल्याला लक्षात ठेवलं तिने, हे बघूनच पार्थला खूप आनंद होतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.